मित्रांनो, सप्रेम नमस्कार. सन्मान न्यूज 14 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. झाडांवर विजेच्या खांबावर जाहिराती लावून शहर विद्रूप करणाऱ्या जाहिरातदारांना नाशिक महापालिका आयुक्तांचा जोरदार दणका. सातपूर, गंगापूर, अंबड पोलीस ठाण्यात जाहिरातदारांविरुद्ध गुन्हे दाखल. रस्त्यावरील झाडांना खिळे ठोकून क्लासेसच्या जाहिराती, पेस्ट कंट्रोल, पोलीस भरती, प्रदर्शने अशा जाहिराती लावून शहर विद्रूप करणाऱ्या जाहिरातदारांना नाशिक मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जोरदार दणका दिला आहे. झाडे आणि विजेच्या खांबावर लावलेल्या जाहिरातींचे साहित्य गोळा करून त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहे. त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून उद्यान निरीक्षक प्रकाश चौकटे, सहाय्यक निरीक्षक जगदीश लोखंडे व उद्यान विभागाचे कर्मचारी हे जाहिरात फलक जमा करताना दिसत आहेत. झाडांवरील विजेच्या खांबावरील जाहिरातींचे फलक काढून जाहिरातदारांची यादी करायची आणि संबंधित जाहिरातदारांविरुद्ध शहर विद्रुपीकरण कायदा 1995 अंतर्गत कलम 3 नुसार पोलिसात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काल एकाच दिवसात 15 जाहिरातदारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पेस्ट कंट्रोल खासगी पोलीस अकॅडमीच्या जाहिरातदारांनी उलछाट मांडल्याचे उद्यान निरीक्षकांनी सांगितले. नेमकी काय कारवाई चालू आहे? नाशिक महानगरपालिकेतर्फे झाडावर जे विद्रुपीकरण करतायत जाहिराती लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं कारवाई चालू आहे. आतापर्यंत सातपूर पोलीस स्टेशन, गंगापूर पोलीस स्टेशन आणि अंबड पोलीस स्टेशनला 15 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आता अजूनही जमा करण्याचं काम चालू आहे आणि गुन्हे दाखल करण्याचं चालू आहे. आदेश कोणी दिलेत? मान्य आयुक्त साहेबांनी आदेश दिलेले आहेत. त्यांच्या आदेशाचं काटेकोरपणे पालन. नेमकं काय कारण आहे हे सगळं काढण्यामागे? शहराचं विद्रुपीकरण करणे, झाडांना इजा पोहोचणे हे कारण आहे त्याचे. बरं. आणि किती केसेस दाखल झाल्यात? आतापर्यंत आपण 15 केसेस दाखल केलेले आहेत. 15 जणांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि अजूनही चालूच आहे कारवाई आणि इथे चालूच आहे. काल दिवसभर सातपूरच्या मनपा कार्यालयात जाहिरात फलकावरील जाहिरातदारांची यादी करून पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. फक्त कोणत्या ठिकाणचा होता? गंगापूर रोड ते कोणते? आता हा एरिया बाजूला ठेवा. मोबाईल त्यामुळे झाडांवर आणि विजेच्या खांबावर जाहिराती लटकवणाऱ्या जाहिरातदारांचे धाबे दणाणले आहेत. सन्मान न्यूज 14 साठी संपादक रवींद्र एरंडे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार, कार्यालय प्रमुख अण्णा कडोली यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश गुगे. सन्मान न्यूज 14 सातपूर, नाशिक.